माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आणि भाविक भक्तांनो, माझ्या या भक्तिसार चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी या भक्तिसार चॅनेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत भगवद्गीता पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर प्रत्येकाला ही संस्कृतमध्ये भगवद्गीता कळत नाही, म्हणूनच मी मराठीमध्ये भगवद्गीता आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक सरळ आणि साधा प्रयत्न करणार आहे. आपल्याला दैनंदिन कामातून आपल्याला वेळ भेटत नाही की आपण भगवद्गीतेचे 18 अध्याय वाचू शकेल, तर मी 18च्या 18 अध्याय मराठीमधून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. तर त्यासाठी मी सुरुवात करत आहे. आज अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग. श्री गणेशाय नमः. जय गुरुदेव. कुरुक्षेत्रातील युद्धस्थळावर सैन्यांचे निरीक्षण. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले? तात्पर्य असे की भगवद्गीता हे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे अस्तित्ववादी विज्ञान आहे व याचा सारांश गीता महात्म्यामध्ये दिला आहे. त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की मनुष्याने भगवान श्रीकृष्णाच्या भक्ताच्या मदतीने भगवद्गीतेचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे आणि या प्रकारे वैयक्तिक हेतुपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्तांकडून ती समजून घेतली पाहिजे. भगवद्गीता ही कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी याबद्दलचे स्पष्ट उदाहरण गीतेमध्येच आहे व ते म्हणजे अर्जुन होय. त्याने भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंताकडून श्रवण करून जाणून घेतली. एखादा अशा वैयक्तिक हेतुरहित गुरु शिष्य परंपरेमधून ज्ञान जाणून घेण्या इतपत भाग्यवान असेल तर हे समग्र वैदिक ज्ञान तसेच जगातील इतर सर्व शास्त्रामधील ज्ञान त्याला समजते. या ज्ञाना व्यतिरिक्तच इतर शास्त्रामध्ये न आढळणाऱ्या देखील सर्व गोष्टी तो भगवद्गीतेमध्ये पाहू शकेल. भगवद्गीतेचे एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे. हे ज्ञान साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाने सांगितल्यामुळे परिपूर्ण असे अस्तित्ववादी विज्ञान आहे. महाभारतात वर्णिलेली धृतराष्ट्र आणि संजय यांनी केलेली चर्चा ही या श्रेष्ठ तत्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे. पुरातन वैदिक काळापासून पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या कुरुक्षेत्र या ठिकाणी गीतेमधील तत्वज्ञान सांगण्यात आल्याचे आपल्याला समजून येते. स्वतः भगवंतानी ते जेव्हा या पृथ्वी तलावर होते तेव्हा मानव समाजाच्या मार्गदर्शनाकरता हे ज्ञान सांगितले आहे. येथे धर्म क्षेत्रे जेथे धार्मिक कार्य केली जातात असे ठिकाण हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे, कारण कुरुक्षेत्र युद्धभूमीवर पुरुषोत्तम श्री भगवान हे अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते. कुरूंचा पिता धृतराष्ट्र हा आपल्या पुत्राच्या अंतिम विजयाबद्दल अत्यंत साशंक होता आणि त्यामुळेच त्याने आपला सचिव संजय याकडे विचारणा केली आहे. त्यांनी काय केले? पूर्ण निर्धारयुक्त युद्ध करण्याच्या तयारीने स्वतःचे आणि आपला धाकटा भाऊ पांडू यांचे पुत्र कुरुक्षेत्र येथील रणभूमीवर एकत्र आले असल्याची त्याला पुरेपूर खात्री होती. तरी सुद्धा त्याची विचारणा महत्वपूर्ण आहे. भावाभावामध्ये तडजोड व्हावी अशी त्याची इच्छा नव्हती आणि त्याला युद्धभूमीवरील आपल्या पुत्रांच्या विधिलिखिताबद्दल निश्चितपणे जाणून घ्यायचे होते. कुरुक्षेत्राचा वैदिक साहित्यामध्ये स्वर्गातील देवतांसाठी सुद्धा पूजनीय असे स्थान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे आणि अशा पवित्र कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याचे ठरवल्याने युद्धातील अंतिम निर्णयावर होणाऱ्या परिणामाने तर धृतराष्ट्र आणखी भयभीत झाला. त्याचा प्रभाव अर्जुन व इतर पांडुपुत्र हे स्वाभाविकच सद्गुणी असल्यामुळे त्यांना अनुकूल असाच होणार होता. तर तो हे उत्तम रीतीने जाणून होता. संजय हा व्यासाचा शिष्य होता. तो जरी धृतराष्ट्राच्या कक्षामध्ये होता तरी व्यासाच्या कृपेने तो कुरुक्षेत्रातील येथील युद्धभूमी पाहू शकत होता. यासाठी धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल त्यांच्याकडे विचारणा केली होती. पांडव आणि धृतराष्ट्राचे पुत्र हे दोघेही एकाच कुटुंबातील होते, पण या ठिकाणी धृतराष्ट्राचे अंतर्मन उघडे करून दाखवण्यात आले आहे. त्याने मुद्दाम आपल्या पुत्राचा कुरु म्हणून उल्लेख केला आहे आणि पांडुपुत्रांना कुळाच्या वारसाहातून वगळले आहे. यावरून कोणीही धृतराष्ट्राच्या आपल्या पुतण्याशी म्हणजेच पांडव पुत्राशी असणारा विशिष्ट संबंध सहजपणे जाणू शकतो. प्रारंभी केलेल्या चर्चेवरून हे निश्चित आहे की ज्याप्रमाणे भाताच्या शेतामधून अनावश्यक तृण काढून टाकले जाते त्याप्रमाणे धर्मपिता भगवान श्रीकृष्णाच्या उपस्थितीत कुरुक्षेत्रावर तृणवत असणाऱ्या धृतराष्ट्राच्या पुत्रासहित इतर सर्वांचा समूळ नायनाट केला जाईल आणि युधिष्ठिर प्रमुख असलेल्या धार्मिक वृत्तीच्या लोकांची स्थापना स्वतः भगवंत करतील.
धर्मक्षेत्रे व कुरुक्षेत्रे या शब्दाच्या ऐतिहासिक आणि वैदिक महत्वाबरोबर हेही विशेष महत्व आहे. संजय म्हणाला, हे राजन, पांडुपुत्रांनी केलेल्या सैनिकाची व्यूह रचना पाहून दुर्योधन आचार्याकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला. धृतराष्ट्र हा जन्मता चांगला होता व दुर्दैवाने तो आध्यात्मिक दृष्ट्याही अंधच होता. त्याला नक्की माहित होते की आपली मुलेही आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत अंध आहेत आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवाबरोबर आपल्या मुलांचा कधी सलोखा होणार नाही अशी त्याची खात्री होती. तरी सुद्धा तीर्थस्थळाच्या प्रभावाबद्दल त्याला शंका होती. धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल केलेले हेतुपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता. म्हणूनच विषग्न उद्गिन्न झालेल्या राजाला त्याला प्रोत्साहित करावयाचे होते आणि म्हणूनच त्याने राजाला खात्रीपूर्वक पटवून दिले की पवित्र धर्मक्षेत्राच्या प्रभावाखाली त्याचे पुत्र कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाहीत. यासाठी संजयाने राजाला माहिती पुरवली की दुर्योधनाने पांडवाचे सैन्यबळ पाहिले आणि तत्काळ तो आपले सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे त्यांना वस्तूची जाणीव करून देण्यासाठी गेला. या ठिकाणी जरी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावे लागले. यावरूनच तो राजकारणी होण्यास पात्र होता हे कळून येते. पण जेव्हा त्याने पांडव सैन्याची व्यूह रचना पाहिली तेव्हा जरी त्याने बाह्यकारी मुत्सद्देगिरीचे प्रदर्शन केले असले तरी आपल्या मनातली भीती लपवू शकला नाही. हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडवसेना पहा. तात्पर्य: मुत्सद्दी दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांच्या चुका दाखवून द्यावयाच्या होत्या. द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्याचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा परिणाम म्हणून द्रुपदने एक मोठा यज्ञ केला ज्यामुळे त्याला द्रोणाचार्याचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती झाली. द्रोणाचार्यांना याची पूर्ण जाणीव होती आणि तरी सुद्धा उद्धार ब्राह्मण या नात्याने त्यांनी आपल्याकडे लष्करी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपवण्यात आलेल्या द्रुपद पुत्र धृष्टद्युम्नाला स्वतःकडील सर्व प्रकारच्या युद्धकला शिकवण्यात मुळीच कसर केली नाही. आता कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये धृष्टद्युम्नाने पांडवाची बाजू घेतली होती आणि द्रोणाचार्याकडून प्राप्त झालेल्या युद्धकलेनुसारच पांडव सैन्याची व्यूह रचना केली होती. द्रोणाचार्याने युद्ध करतेवेळी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष राहावे म्हणून दुर्योधनाने त्याची ही चूक त्याच्या लक्षात आणून दिली होती. यावरूनच त्याला हे देखील दाखवून द्यावयाचे होते की पांडव हे द्रोणाचार्याचे प्रिय शिष्य असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा सौम्यपणा दाखवू नये. विशेषतः अर्जुन हा त्याचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता. अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो असा इशाराही दुर्योधनाने याद्वारे दिला होता. येथे या सैन्यामध्ये भीम आणि अर्जुन यांच्या बरोबर शूर आणि महान धनुर्धर आहेत असे युधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत. तात्पर्य: द्रोणाचार्याच्या बलशाली आणि निपुण युद्ध कलेसमोर धृष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता. तरी भय वाटण्यासारखे इतर अनेक योद्धेही होते. दुर्योधन याचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो, कारण त्यांच्यापैकी प्रत्येक जण भीम आणि अर्जुन यांच्या इतका शक्तिशाली होता. त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती, म्हणूनच इतरांची तुलना त्याने त्यांच्याशी केली. तेथे श्रेष्ठ शूरवीर आणि बलशाली असे धृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि शब्य यांच्यासारखे योद्धेही होते. तेथे पराक्रमी युद्धाभिमन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तम मौजा, सुभद्रा पुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढावे आहेत. हे ब्राह्मण श्रेष्ठ, तुमच्या माहिती करता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सैन्याधिकाऱ्याविषयी मी तुम्हाला सांगतो. येथे आपण स्वतः भीष्म, कर्ण, कुर्प, अश्वत्थामा, विकर्ण आणि भूरिश्रवा नावाचा सोमदत्त पुत्र असे युद्धात नेहमी विजय ठरणारे योद्धेही आहेत. दुर्योधनाने असामान्य अशा युद्धांचा उल्लेख केला आहे कारण हे सर्व योद्धे अपराजित आहेत. विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ आहे, अश्वत्थामा द्रोणाचार्याचा पुत्र आहे आणि सोमदत्ती किंवा भूरिश्रवा हा बाहिलकाच्या राजाचा पुत्र आहे. कर्ण हा अर्जुनाचा भाऊ आहे कारण पांडू राजाशी विवाह होण्यापूर्वीच कुंतीच्या पोटी तो जन्माला आला होता. कुर्पाचार्याच्या जुळ्या बहिणीचा द्रोणाचार्याशी विवाह झाला होता.
माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले आणि शूरवीर येथे आहेत ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत. जयदत्त, कृतवर्मा आणि शल्य यासारख्या इतर योद्ध्याविषयी सांगायचे झाल्यास ते सर्वजण दुर्योधनासाठी आपले जीवन देण्यास तयार आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ते सर्वजण पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळाल्याने कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर या सर्वांचा मृत्यू अटळ आहे. वर सांगितलेल्या आपल्या मित्रांच्या एकत्रित सामर्थ्यावरून दुर्योधनाला मात्र आपल्या विजयाबद्दल पूर्ण खात्री होती. आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत, परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षलेली पांडवांची शक्ती ही मर्यादित आहे. या ठिकाणी दुर्योधनाने तुलनात्मक शक्तीचा अंदाज व्यक्त केला आहे. सर्वात अनुभवी सेनापती पितामह भीष्म यांनी सैन्याचे विशिष्टपणे रक्षण केल्यामुळे आपल्या सैन्याची शक्ती ही अपरिमित आहे असे त्याला वाटते. उलट पक्षी कमी अनुभवी असलेल्या सेनापतीने म्हणजेच भीमाने रक्षलेल्या पांडव सेने ही सीमित आहे. भीम हा भीष्माच्या उपस्थितीत नगण्यच होता. दुर्योधन भीमाचा नेहमीच मत्सर करीत असे, कारण तो पूर्णपणे जाणून होता की जर त्याचा मृत्यू होणारच असेल तर तो भीमाकडूनच होईल. म्हणूनच त्यांच्याबरोबर अत्यंत श्रेष्ठ सेनापती भीष्म यांच्या उपस्थितीमुळे त्याला स्वतःच्या विजयाची खात्री होती. या युद्धात आपला विजय होईल या आपल्या निष्कर्षावर त्याला विश्वास पटला होता. आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यूहरचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे. तात्पर्य: भीष्माच्या पराक्रमाची स्तुती केल्यानंतर दुर्योधनाला वाटले की इतर योद्ध्यांना आपण कमी महत्व दिले आहे असे वाटू नये, म्हणून त्याने नेहमीच्या मुत्सद्देगिरीला अनुसरून वरील शब्दांनी परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने ठामपणे सांगितले आहे की भीष्मदेव निसंशय सर्वश्रेष्ठ योद्धे आहेत, पण ते वृद्ध असल्या कारणाने त्यांनी सर्व बाजूने रक्षण करण्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. कदाचित ते एकाच बाजूला युद्ध करण्यात गुंतले असतील आणि इतर बाजूने शत्रू त्या संधीचा फायदा उठवू शकेल. म्हणूनच इतर योद्ध्यांनी आपल्या मोक्याच्या ठिकाणी न सोडता शत्रूला व्यूहरचना भेदून न देणे हे महत्वाचे होते. कुरूंचा विजय हा भीष्मदेवाच्या उपस्थितीवरच अवलंबून आहे हे दुर्योधनाला स्पष्टपणे कळून आले. युद्धामध्ये भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंब्याची त्याला खात्री होती, कारण ज्यावेळी मोठमोठ्या सेनापतीच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण केले जात होते त्यावेळी तिने या दोघांकडे न्यायाचना केली होती, पण एक चकार शब्दही ते काढू शकले नव्हते. ते दुर्योधन निश्चित जाणून होता. या दोघांच्या मनात पांडवाबद्दल जिव्हाळा असला तरी धूत क्रीडेप्रमाणेच आताही त्या जिव्हाळ्याचा ते त्याग करतील अशीही त्याला आशा होती. नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यामधील अग्रणी अशा भीष्माने मोठ्या सिंहगर्जनेप्रमाणे आपला शंख वाजवला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला. तात्पर्य: कुरुवंशातील पितामह आपला पौत्र दुर्योधन यांच्या अंतःकरणातील भाव समजू शकले आणि त्यांच्याबद्दल असलेल्या स्वाभाविक प्रेमामुळे त्यांनी दुर्योधनाला उत्साहित करण्यासाठी मोठ्याने शंख वाजवला. हा आवाज त्यांच्या सिंहासारख्या असणाऱ्या स्थितीला अनुरूपच होता. शंख ध्वनीच्या संकेताने त्यांनी आपला पौत्र दुर्योधन याला सूचित केले की त्याला युद्धात विजयी होण्याची शक्यताच नाही, कारण विरुद्ध बाजूला स्वतः परमपुरुष भगवान श्रीकृष्ण आहेत. तरी सुद्धा युद्ध करणे हे त्याचे कर्तव्य आहे आणि यामध्ये तो कोणतीही कसर सोडणार नव्हते. त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुताऱ्या आणि रणशिंगे एकदम वाजू लागली आणि त्याचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता. दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वानी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजवले. तात्पर्य: भीष्म देवानी वाजवलेल्या शंखाची तुलना करताना श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी वाजवलेल्या शंखाचे दिव्य म्हणून वर्णन करण्यात आले आहे. दिव्य शंखाच्या नादाने असे सूचित करण्यात आले आहे की पांडवाच्या पक्षात श्रीकृष्ण असल्याने विरुद्ध पक्षाला विजयाची आशाही नव्हती. पांडू पुत्रासारख्या व्यक्तीचाच नेहमी विजय होत असतो, कारण भगवान श्रीकृष्ण त्यांचे सहकारी असतात आणि ज्या ठिकाणी भगवंत असतात त्या ठिकाणी लक्ष्मी देवी सुद्धा असते, कारण लक्ष्मी देवी आपल्या पतीशिवाय कधीही एकटी राहत नाही. म्हणूनच विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या शंखामधून उत्पन्न झालेल्या दिव्य शंखध्वनीद्वारे कळून आले की भाग्य आणि विजय अर्जुनाची वाटच बघत होते. या व्यतिरिक्त हे दोन्ही मित्र ज्या रथावर बसले होते
ते रथ अग्निदेवाने अर्जुनाला दान केला होता. यावरून आपल्याला असे लक्षात येते की हा रथ त्रिलोक्य कुठेही फिरवला तरी तो निश्चितपणे सर्वत्र विजय प्राप्तीच करू शकतो. भगवान श्रीकृष्णाने आपला पाशजन्य नावाचा शंख वाजवला. अर्जुनाने त्याचा देवदत्त नामक शंख वाजवला आणि अति दुष्कर कार्य करणाऱ्या वक्रुधर भीमाने आपला पौंड्र नामक शंख वाजवला. तात्पर्य: भगवान श्रीकृष्ण यांचा या श्लोकामध्ये ऋषिकेश म्हणून उल्लेख करण्यात आला आहे कारण ते समस्त इंद्रियाचे स्वामी आहेत. जीव त्यांचे अंश आहेत, म्हणूनच जीवांची इंद्रिये सुद्धा त्यांच्या इंद्रियाची अंशरूपी आहेत. निर्विशेषवादी जीवांना इंद्रिये का असतात हे समर्पकपणे सांगू शकत नसल्यामुळे ते जीवांना इंद्रियरहित किंवा निराकार असे संबोधण्यात उत्सुक असतात. सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असलेले भगवंत जीवांच्या इंद्रियाचे मार्गदर्शन करतात. जीवांनी शरण यावे म्हणून ते इंद्रियाचे मार्गदर्शन करतात, पण शुद्ध भक्ताच्या बाबतीत मात्र ते स्वतः त्यांचे इंद्रिय नियंत्रित करतात. या ठिकाणी कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये भगवंत प्रत्यक्षपणे अर्जुनाच्या दिव्य इंद्रियाचे नियंत्रण करतात, म्हणूनच त्यांना ऋषिकेश या विशेष नावाने संबोधण्यात आले आहे. भगवंतांना त्याच्या विविध कार्यानुसार विविध नावे आहेत. उदाहरणार्थ, त्यांचे नाव मधुसूदन आहे कारण त्यांनी मधु नामक दैत्याचा वध केला होता. त्यांचे नाव गोविंद आहे कारण ते गायींना आणि इंद्रियांना आनंद देतात. त्यांचे नाव वासुदेव आहे कारण ते वसुदेव पुत्र म्हणून अवतरित झाले होते. त्यांचे नाव देवकीनंदन आहे कारण त्याने देवकीचा माता म्हणून स्वीकार केला होता. त्यांचे नाव यशोदानंदन आहे कारण त्यांनी वृंदावनामध्ये आपल्या बाललीला यशोदा माते बरोबरच केल्या होत्या. त्यांचे नाव पार्थसारथी आहे कारण आपला मित्र अर्जुन यांचा सारथी म्हणून काम केले. तसेच कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये अर्जुनाला मार्गदर्शन केले म्हणून त्यांना ऋषिकेश हे नाव पडले. या श्लोकामध्ये अर्जुनाचा उल्लेख धनंजय म्हणून करण्यात आला आहे कारण विविध प्रकारच्या यज्ञ यागासाठी त्यांच्या थोरल्या भावाला जेव्हा धनसंपत्तीची आवश्यकता होती तेव्हा त्याने धन एकत्रित केले होते. याप्रमाणे भीमाला वक्रोधर म्हटले जाते कारण ज्याप्रमाणे तो हिडिंबासुराच्या वधासारखी अतिशय कठीण कार्य करू शकत होता, त्याचप्रमाणे तो अन्नभक्षणही करीत होता. असे म्हणून पांडव पक्षातील आरंभी भगवंताने वाजवलेल्या आणि नंतर इतर व्यक्तींनी विविध प्रकारच्या शंखाद्वारे उत्पन्न केलेल्या शंखध्वनीमुळे सर्व सैनिक युद्धासाठी उत्सुक झाले. विरुद्ध पक्षामध्ये महत्वपूर्ण असे काहीच नव्हते. त्या ठिकाणी परम मार्गदर्शक भगवान श्रीकृष्णही नव्हते, श्री लक्ष्मी देवीही नव्हती, म्हणून युद्धामध्ये त्यांची हारी निश्चितच होती आणि शंखध्वनी हा संदेश घोषित केला होता. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने आपल्या अनंत विजय नावाचा शंख वाजवला. त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नामक शंख वाजवले. हे राजन, महाधनुर्धर काशी नरेश, श्रेष्ठ योद्धा शिखंडी, धृष्टद्युम्न विराट, अपराजित सात्यकी, द्रुपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा महाभाऊ पुत्र इतरांनी आपापले शंख वाजवले. तात्पर्य: संजयाने मोठ्या चातुर्याने धृतराष्ट्राला सांगितले की पांडू पुत्रांना फसवणे आणि आपल्या स्वतःच्या पुत्रांना राज्याच्या सिंहासनावर बसवण्याचा प्रयत्न करण्याचे धोरण चुकीचे आहे व ते मुळीच स्तुत्य नाही. पूर्व लक्षणावरून व संपूर्ण कुरुवंश या महायुद्धामध्ये मारला जाईल हे स्पष्टपणे कळून आले आहे. पितामह भीष्मापासून ते अभिमन्यू सारख्या नातवंडापर्यंत तसेच जगातील इतर सर्व राजांचे राजे जे कोणी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांचा विनाश हा निश्चितच होता. राजा धृतराष्ट्रामुळेच ही आपत्ती कोसळली होती कारण त्याने आपल्या मुलांनी स्वीकारलेल्या धोरणाला उत्तेजन दिले होते. हा विविध प्रकारचा शंखनिनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वीतल दुमदुमून गेले होते आणि धृतराष्ट्रपुत्रांची हृदयही विदीर्ण झाली होती. तात्पर्य: दुर्योधनाच्या पक्षातील भीष्म आणि इतरांनी जेव्हा शंखनाद केला तेव्हा पांडवाची हृदय मुळीच विदीर्ण झाली नाहीत. अशा प्रकारच्या घटनांचा उल्लेख आढळत नाही, परंतु या विशिष्ट श्लोकामध्ये पांडव पक्षाच्या बाजूने करण्यात आलेल्या शंखध्वनीमुळे धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झाली असे सांगितले आहे. याचे कारण म्हणजेच पांडव आणि त्यांचा भगवान श्रीकृष्णावर दृढ विश्वास. जो भगवंताचा आश्रय घेतो तो महाभयानक आपत्तीमध्येही भयभीत होत नाही असा होतो. हनुमानाचे चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेला पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला. हे राजन, व्यूह रचनेतील धृतराष्ट्र पुत्राकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढील प्रमाणे म्हणाला. तात्पर्य: युद्धाला आरंभ होण्यास थोडाच कालावधी होता. वरील कथनावरून समजून येते की युद्धभूमीवर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाद्वारे मार्गदर्शित पांडव सेनेचे
अनपेक्षित व्यूहरचना पाहून धृतराष्ट्रपुत्र किंचित निराश झाले होते. अर्जुनाच्या ध्वजावरील हनुमानाचे चिन्ह हे विजयाचे आणखी एक लक्षण होते. कारण राम रावण युद्धामध्ये हनुमानाने प्रभू श्रीरामचंद्रांना सहाय्य केले होते. आता राम आणि हनुमान दोघेही अर्जुनाला सहाय्य करण्यासाठी त्यांच्या रथावर आरूढ होते. भगवान श्रीकृष्ण म्हणजे स्वतः श्रीराम आहेत आणि ज्या ठिकाणी भगवान श्रीराम आहे त्या ठिकाणी त्यांचा नित्य सेवक हनुमान आणि त्यांची नित्य सहचारिणी भाग्य लक्ष्मी श्रीमती सीतादेवी उपस्थित असतातच. म्हणून कोणताही शत्रुकोण अर्जुनाला भयभीत होण्याचे कारणच नव्हते. आणि सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे इंद्रियाचे स्वामी स्वतः भगवान श्रीकृष्ण त्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. याप्रमाणे अर्जुनाला युद्ध करण्यासाठी हितकारक मार्गदर्शन प्राप्त होते आणि भगवंतांनी निर्माण केलेल्या आशादायक परिस्थितीमुळे युद्धामध्ये निश्चितपणे विजय होण्याची खात्रीही होती. अर्जुन म्हणाला, हे अच्युत, कृपया माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन चला, म्हणजे येथे युद्ध करण्याची इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याबरोबर मला या भयंकर शस्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करावायचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन. तात्पर्य, श्रीकृष्ण जरी पुरुषोत्तम श्री भगवान असले तरी त्यांच्या अहेतुकी कृपेमुळे ते आपल्या मित्रांची सेवा करीत होते. ते आपल्या भक्तावरील प्रेमात कधीही चुकत नव्हते. म्हणूनच त्यांना या ठिकाणी अच्युत असे संबोधण्यात आले आहे. सारथी या नात्याने त्यांना अर्जुनाच्या आदेशाचे पालन करावे लागले आणि ते त्यांनी करताना त्यांना कधीच संकोच केला नाही. त्यासाठीच त्यांना अच्युत म्हणून संबोधण्यात आले आहे. जरी त्यांनी आपल्या भक्ताचे सारथ्य स्वीकारले होते तरी त्यांच्या परमस्थानाला कोणीच आव्हान देऊ शकत नाही. सर्व परिस्थितीत सर्व इंद्रियाचे स्वामी पुरुषोत्तम श्री भगवान ऋषिकेश आहेत. भगवंत आणि त्यांच्या सेवक यांच्यामधील संबंध अत्यंत मधुर आणि दिव्य असतो. सेवक हा भगवंतांची सेवा करण्यास सदैव तत्पर असतो आणि भगवंतही सतत आपल्या भक्तांची सेवा करण्याची संधीच पाहत असतात. भगवंत स्वतः आदेश देण्यापेक्षा ते त्यांच्या शुद्ध भक्तांना स्वतःपेक्षा ज्येष्ठतेचे स्थान देऊन त्यांचा आदेश स्वीकारण्यात अधिक आनंद मिळवतात. भगवंत हे स्वामी असल्याने प्रत्येकजण त्यांच्या आज्ञेखाली असतो आणि त्यांना आज्ञा देणारा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीच नाही. परंतु जेव्हा ते पाहतात की त्यांचा शुद्ध भक्त त्यांना आज्ञा देत आहे तेव्हा जरी ते सर्वोपस्थित अच्युत असले तरी त्यांना दिव्य आनंद प्राप्त होतो. भगवंताचा शुद्ध भक्त या नात्याने अर्जुनाला आपल्या भावंडाशी व चुलत्याशी युद्ध करण्याची मुळीच इच्छा नव्हती. पण दुर्योधन हट्टी असल्यामुळे आणि शांतमय वाटाघाटी करण्यास कधीच तयार नसल्यामुळे अर्जुनाला युद्धभूमीत येणे भाग पडले. यासाठीच युद्धभूमीवर उपस्थित ज्येष्ठ व्यक्तींना पाहण्यास तो उत्सुक होता. रणांगणावर शांततेचा प्रयत्न करण्याचा जरी प्रश्नच नव्हता तरी व्यक्तींना पुन्हा पुन्हा पाहण्याचे अनेक अनावश्यक युद्धाची मागणी करण्यात ते किती कृतनिश्चयी आहेत हेही पाहण्याची त्याची इच्छा होती. धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला खुश करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे. तात्पर्य, दुर्योधन आपला पिता धृतराष्ट्र यांच्या सहकार्याने दृष्टभे टाकून पांडवाचे राज्य बळकवणार होता हे उघड गुपित होते. दुर्योधनाच्या बाजूला मिळालेले सर्वजण एकाच माळेतील मणी असले पाहिजेत असे लोक कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि युद्धाला आरंभ होण्यापूर्वी त्यांना पाहण्याची अर्जुनाला इच्छा होती. पण शांततेच्या वाटाघाटीची बोलणी करण्याचा त्याचा मुळीच उद्देश नव्हता. शिवाय ही गोष्टही सत्य होती की त्याच्या निकट भगवान श्रीकृष्ण विराजमान होते. यामुळे अर्जुनाला विजयाची पूर्ण खात्री होती. तरी आपल्याला ज्यांच्याशी सामना करावायचा आहे त्यांच्या बळाचा अंदाज घेण्याकरता त्यांना पाहण्याची त्याला इच्छा होती. संजय म्हणाला, हे भरतवंशजा, या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णाने दोन्ही सैन्याच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा केला. तात्पर्य, या श्लोकात अर्जुनाला गुडाकेश म्हणून संबोधण्यात आले आहे. गुडाका म्हणजे निद्रा आणि जो निद्रेवर विजय प्राप्त करतो त्याला गुडाकेश म्हटले जाते. निद्रा याचा अर्थ अज्ञान असाही होतो. अर्जुनाने श्रीकृष्णाशी असलेल्या त्याच्या सत्य तत्वामुळे निद्रा आणि अज्ञान दोन्हीवरही विजय प्राप्त केला होता. श्रीकृष्णाचा शुद्ध भक्त असल्यामुळे आणि तो श्रीकृष्णांना क्षणभरही विसरू शकत नव्हता. कारण भक्ताचा हाच खरा स्वभाव असतो. निद्रिस्त अथवा जागृत अवस्थेमध्येही भगवत भक्त हा भगवान श्रीकृष्ण व त्याचे नाम, रूप, गुण आणि लीला यांचे चिंतन करण्यापासून दूर राहू शकत नाही. अशा रीतीने श्रीकृष्णाचे सतत स्मरण करून कृष्ण भक्त हा अज्ञान आणि निद्रा यावर विजय प्राप्त करू शकतो. यालाच कृष्ण भावना किंवा समाधी असे म्हणतात. ऋषिकेश किंवा प्रत्येक जीवाचे मन आणि इंद्रिय यांचे मार्गदर्शक या नात्याने दोन्ही सैन्याच्या मधोमध रथ उभा करण्याचा अर्जुनाचा उद्देश ते जाणू शकले. पुढे ते अर्जुनाला म्हणाले, भीष्म, द्रोण आणि जगातील इतर सर्व राजांच्या उपस्थित भगवान म्हणाले, हे पार्थ, येथे जमवलेल्या सर्व कुरुवंशांना आत्ता पहा.
तात्पर्य सर्व जीवाचे परमात्मक स्वरूप असल्याने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनात काय चालले होते हे जाणू शकत होते. या संदर्भात ऋषिकेश या शब्द प्रयोगावरून कळून येते की त्यांना सर्व काही ज्ञात होते. आणि अर्जुनाच्या संदर्भात पार्थ किंवा कुंतीपुत्र अथवा पृथ्वीचा पुत्र हा शब्द सुद्धा तितकाच महत्वपूर्ण आहे. मित्र या नात्याने श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगावयाचे होते की अर्जुन हा त्याच्या आत्तेचा म्हणजेच पृथ्वीचा पुत्र असल्यामुळे त्याने अर्जुनाचा सारथी होण्याचे मान्य केले आहे. अर्जुनाला आता उपस्थित कुरुवंशीयाकडे पहा असे सांगण्यामागे श्रीकृष्णाचा काय उद्देश होता? अर्जुनाला तेथेच थांबून युद्ध करायचे नव्हते का? श्रीकृष्णाने आपल्या आत्या पृथा हिच्या पुत्राकडून अशी अपेक्षा कधीच केली नव्हती. मित्र सुलभ विनोद करून अशा प्रकारे श्रीकृष्णाने अर्जुनाचे मन पूर्वीच ओळखले होते. त्या ठिकाणी दोन्ही पक्षातील सैन्यामध्ये आपले वाडवडील, आज्जे, शिक्षक, मामे, भाऊ, पुत्र, नातवंडे तसेच शास्त्रीय हितचिंतक अर्जुनाने पाहिले. तात्पर्य अर्जुनाने रणांगणावर आपले सर्व नातेवाईक पाहिले. त्यांना भूरिश्रवासारख्या आपल्या वडिलांच्या समवयस्क व्यक्तींना, पितामह भीष्म आणि सोमदत्त, द्रोणाचार्य व कृपाचार्य यांच्यासारखे गुरु, शल्य आणि शकुनी यांच्यासारखे मामा, दुर्योधनासारखे बाहू, लक्ष्मणासारखे पुत्र, अश्वत्थामासारखे मित्र, कृतवर्मासारखे हितचिंतक इत्यादी सर्व व्यक्तींना पाहिले आणि त्याने सैन्यात उपस्थित असलेल्या आपल्या मित्रांनाही पाहिले. जेव्हा कुंतीपुत्र अर्जुनाने सर्व प्रकारच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो करुणेने व्याकुळ झाला आणि याप्रमाणे म्हणाला. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझे मुख कोरडे पडले आहे. तात्पर्य भगवंतावर ज्या व्यक्तीची प्रामाणिक भक्ती आहे त्या व्यक्तीकडे देवदेवता आणि सत्वपुरुषाच्या ठिकाणी आढळणारे सर्व सद्गुण आढळतात. पण जो अभक्त आहे तो भौतिकदृष्ट्या आणि शिक्षण सुसंस्कृती याद्वारे कितीही प्रगत असला तरी त्यांच्याकडे दैवी सद्गुणाचा अभावच असतो. अर्जुनाने जेव्हा आपापसात युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन युद्धभूमीवर जमलेल्या आपल्या मित्रांना, सगळे सोयऱ्यांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो त्यांच्याबद्दल करुणेने अत्यंत व्याकुळ झाला. आपल्या सैनिकाबद्दल तर त्याला पूर्वीपासूनच सहानुभूती वाटत होती आणि आता विरुद्ध पक्षाकडील सैनिकांचा अटळ मृत्यू पाहून त्याला याच्याबद्दलही करुणा वाटली. या प्रकारे विचार करीत असताना त्याच्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला होता, तोंड कोरडे पडले होते. त्यांची युद्ध करण्याची उत्सुकता पाहून तो काहीसा आश्चर्यचकित झाला होता. वस्तुत संपूर्ण कुटुंब, अर्जुनाचे रक्ताचे नातेवाईक त्यांच्याशी लढण्यासाठी जमले होते. जरी या ठिकाणी उल्लेख केला नसला तरी एखादा सहज कल्पनेने समजू शकेल की फक्त अर्जुनाच्या शरीराच्या अवयवांना कंप सुटत होता आणि मुख कोरडे पडत होते. एवढेच नव्हे तर तो करुणेने अश्रू सुद्धा ढाळत होता. ही लक्षणे अर्जुनाच्या दुर्बलतेमुळे नव्हती तर भगवंताच्या शुद्ध भक्ताच्या ठिकाणी आढळणाऱ्या सहृदयतेमुळे होती. म्हणूनच म्हटले आहे की ज्याला पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याविषयी दृढ भक्ती आहे त्यांच्याकडे देवतामध्ये आढळणारे सर्व सद्गुण असतात. पण जो भगवत भक्त नाही त्याच्याकडे काहीच किंमत नसल्यामुळे केवळ भौतिक पात्रता असते. याचे कारण म्हणजेच मानसिक स्तरावर अडकून पडल्यामुळे तो मोहमयी भौतिक शक्तीकडे निश्चितपणे आकर्षला जातो. माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे. माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत. हातातून गांडीव धनुष्य गळू लागले आहे आणि त्वचेचा दाह होत आहे. तात्पर्य शरीराचे दोन प्रकारे कंपन होऊ शकते आणि रोमांचही शरीरावर दोन प्रकारे उभे राहू शकते. अशा घटना एकत्र आध्यात्मिक भावोत्कटनेमुळे होऊ शकतात किंवा भौतिक परिस्थितीमधील अतिभयामुळेही होऊ शकतात. दिव्य साक्षात्कारामध्ये भीती अजिबात नसते. या परिस्थितीला अर्जुनाची लक्षणे होती की ही जीवितहानीच्या भौतिक भयामुळे प्रकट झाली होती. इतर लक्षणावरूनही स्पष्टपणे कळून आले की इतका अधीर झाला की त्याचे प्रसिद्ध गांडीव धनुष्य त्याच्या हातातून गळून पडले आणि अंतःकरणात दाह होत असल्यामुळे त्याला आपल्या त्वचेचाही दाह होत आहे असे वाटू लागले. जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेमुळे अथवा देहात्म बुद्धीमुळे या सर्व गोष्टी घडतात. मला येथे यापुढे थोडा वेळ सुद्धा उभे राहणे शक्य नाही. मला स्वतःचाच विसर पडत चालला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे. हे केशव, हे कृष्णा, मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत. तात्पर्य अर्जुनाचे धैर्य नाहीसे झाल्यामुळे तो युद्धभूमीवर उभा राहू शकत नव्हता आणि मनाच्या या प्रकारच्या दुबळेपणामुळे त्याला स्वतःचाच विसर पडत होता. भौतिक गोष्टीवर अत्यंतिक आसक्ती मनुष्याला या गोंधळलेल्या अवस्थेत टाकते. ज्या व्यक्तीवर भौतिक परिस्थितीचा अत्यंतिक प्रभाव झालेला असतो त्या व्यक्तीमध्ये या प्रकारचे भय आणि मानसिक संतुलन आढळून येते. अर्जुनाला रणभूमीमध्ये विपरीत अशा दुःखमय घटनाच दिसत होत्या.
व यामुळे शत्रूवर विजय मिळवूनही तो आनंदी होणार नव्हता. जेव्हा एखाद्या मनुष्याला आपल्या अपेक्षा निष्फळच होणार असे आहेत असे दिसून येते, तेव्हा तो विचार करतो की मी येथे असण्याचे कारण तरी काय. प्रत्येकाला स्वतःमध्ये आणि आपल्या स्वतःच्या कल्याणामध्येच आस्था असते. परमात्माबद्दल कोणालाच आस्था नाही. श्रीकृष्णाच्या इच्छेनुसार अर्जुन स्वतःच्या वास्तविक स्वार्थाबद्दल अज्ञान दाखवित होता. एखाद्याचा वास्तविक स्वार्थ श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे. बद्ध जीवाला याचा विसर पडतो आणि त्याला भौतिक दुःखे भोगावी लागतात. अर्जुनला वाटले की युद्धातील त्याचा विजय हा केवळ त्याच्या शोकालाच कारणीभूत ठरेल. या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्या नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही. आणि हे कृष्ण, त्यापासून प्राप्त होणारे विजय, सुख आणि राज्य याची इच्छा देखील मी करू शकत नाही. तात्पर्य: स्वतःचा वास्तविक स्वार्थ हा श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे याचे बद्ध जीवांना अज्ञान असते. यासाठी ते शारीरिक संबंधामुळे आकर्षित होतात, कारण अशा संबंधामुळेच आपण आनंदी होऊ शकू असे त्यांना वाटते. जीवनाबद्दलच्या अशा अंध कल्पनेमुळे त्यांना भौतिक सुखाच्या कारणाचाही विसर पडतो. अर्जुनाला क्षत्रियाच्या नीतिमूल्याचा सुद्धा विसर पडल्याचे दिसून येत होते. असे सांगितले जाते की दोन प्रकारच्या व्यक्ती, उदाहरणार्थ श्रीकृष्णाच्या प्रत्यक्ष आज्ञेनुसार युद्धभूमीमध्ये लढता लढता मृत्यू पावणारा क्षत्रिय आणि आध्यात्मिक जीवनाला पूर्णपणे वाहून घेतलेला संन्यासी, या दोन प्रकारच्या व्यक्ती मृत्यूनंतर शक्तिमान देदीप्यमान अशा सूर्य लोकांमध्ये प्रवेश करण्यास पात्र होतात. नातलगांची तर सोडाच, पण स्वतःच्या शत्रूची हत्या करण्यास अर्जुन टाळाटाळ करीत असे. ज्याप्रमाणे एखाद्याला भूक नसेल तर त्याचा स्वयंपाक करण्याकडे कल नसतो, त्याचप्रमाणे अर्जुन युद्ध करू इच्छित नव्हता, कारण त्याला वाटत होते की स्वतःच्या नातलगाची हत्या करून जीवनामध्ये काहीच आनंद होणार नाही. आता त्याने वनांमध्ये जाऊन एकांतवासात वैफल्यग्रस्त जीवन जगण्याचा निर्णय घेतला होता. क्षत्रियांना तर इतर कोणताही व्यवसाय स्वीकारता येत नसल्याने क्षत्रिय या नात्याने त्याला स्वतःच्या अस्तित्वाकरता एका राज्याची आवश्यकताही होतीच. तथापि अर्जुनाकडे एकही राज्य नव्हते. आपल्या चुलत्याशी व बांधवाशी युद्ध करणे आणि आपल्या पित्याद्वारे वारसाने चालत येणाऱ्या राज्यावर पुन्हा हक्क सांगून ते राज्य प्राप्त करण्याची एकमात्र संधी अर्जुनाकडे होती. पण असे करणे अर्जुनाला आवडत नव्हते, म्हणून तो स्वतःला वनात जाऊन एकांतवासात वैफल्यग्रस्त जीवन व्यतीत करण्यास योग्य समजत आहे. हे गोविंद, ज्यासाठी आम्ही राज्याची, सुखाची व जीवितांची देखील इच्छा करावी, तेच जर आता या रणांगणावर युद्धाकरता सज्ज झाले आहेत, तर मग आम्हाला त्या सर्वांचा काय लाभ आहे? हे मधुसूदन, जेव्हा गुरुजन, वडील, पुत्र, आजी, मामे, सासरे, नातवंडे, मेहुणे आणि इतर नातलग आपल्या जीवनाचा व संपत्तीचा त्याग करण्यास तयार आहेत आणि माझ्यासमोर उभे आहेत, तेव्हा जरी त्यांनी मला मारले तरी मी त्यांना मारण्याची इच्छा कशासाठी करावी? हे जनार्दन, पृथ्वीच काय तर तिन्ही लोकांच्या राज्याच्या बदल्यातही मी त्यांच्याशी लढण्यास तयार नाही. धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्ही कोणता आनंद मिळवणार आहोत? असे अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले. त्याचे तात्पर्य असे की अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना गोविंद म्हणून संबोधले आहे, कारण श्रीकृष्ण हे इंद्रियाच्या आणि गायीच्या आनंद प्राप्तीचे केंद्रस्थान आहे. अर्जुन या महत्वपूर्ण शब्दाचा उपयोग करून दर्शवू इच्छितो की त्यांच्या इंद्रियाचे समाधान कशामध्ये आहे हे श्रीकृष्णाने जाणले पाहिजे. आमची इंद्रिय तृप्ती करणे हे गोविंदाचे कार्य नव्हे. जर आपण श्री गोविंदाची इंद्रिय संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपोआप आपली इंद्रियही संतुष्ट होतात. भौतिक दृष्ट्या प्रत्येकाला आपली इंद्रिय तृप्ती करावयाची असते आणि आपण मागू ती वस्तू भगवंताने द्यावी अशी त्याची इच्छा असते. जीवाच्या योग्यतेप्रमाणे भगवंत त्याची इंद्रिय तृप्ती करतील, पण त्याच्या अतिलोभाची पूर्तता मात्र भगवंत करणार नाहीत. याच्या उलट मार्गाने मनुष्य जेव्हा जातो, म्हणजे जेव्हा एखाद्या स्वतःच्या इंद्रिय तृप्तीची अजिबात इच्छा न करता श्री गोविंदाच्या इंद्रियाची तृप्ती करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा श्री गोविंदाच्या कृपेने जीवाच्या सर्व इच्छाची पूर्तता होते. आपल्या कुटुंबातील व्यक्तीविषयीचे अर्जुनाचे प्रगाढ प्रेम या ठिकाणी अंशतः दिसून येत आहे, कारण त्याला त्यांच्याबद्दल स्वाभाविक करुणा होती आणि यासाठीच तो युद्ध करण्यास तयार नव्हता. प्रत्येकाला स्वतःचे ऐश्वर्य आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना दाखवायची इच्छा असते, परंतु अर्जुनाला भीती वाटते की त्याचे सर्व नातलग आणि मित्र रणांगणावर मारले जातील आणि विजयानंतर प्राप्त होणाऱ्या वैभवामध्ये तो कोणाला सहभाग करू शकणार नाही. भौतिक जीवनाबद्दलचे हे एक नमुनेदार उदाहरण आहे. आध्यात्मिक किंवा दिव्य जीवन हे अगदी भिन्न असते. एखाद्या भक्ताला भगवंताची इच्छापूर्ती करायची असल्याने तो भगवंताच्या सेवेसाठी सर्व प्रकारचे ऐश्वर्य स्वीकारू शकतो, आणि जर भगवंताची इच्छा नसेल तर मात्र तो कवडीचाही स्वीकार करण्यास तयार नसतो. अर्जुनाला त्याच्या नातलगांना मारावयाचे नव्हते,
आणि खरोखरच जर त्यांना मारणे आवश्यक असेल तर श्रीकृष्णाने स्वतः त्यांना मारावे अशी त्याची इच्छा होती. या क्षणी अर्जुनला माहित नव्हते की रणांगणावर येण्यापूर्वी श्रीकृष्णाने त्यांना मारले होते आणि त्याला फक्त श्रीकृष्णाच्या हातातील साधक बनवायचे होते. त्याला फक्त निमित्त मात्र व्हायचे होते. या वस्तुस्थितीचा उलगडा पुढील अध्यायामध्ये करण्यात आला आहे. भगवंताचा स्वाभाविक भक्त असल्याने अर्जुनला त्याच्या दृष्ट चुलत्याच्या आणि बांधवाचा सूड घेणे आवडले नाही, पण त्या सर्वांची हत्या करणे ही भगवंताची योजना होती. भगवद्भक्त हा दृष्टाचा सूड घेऊ इच्छित नाही, पण दृष्टाने केलेल्या भक्ताचा अपराध भगवंत कधीच सहन करीत नाही. स्वतःच्या अपराधाबद्दल भगवंत एखाद्या व्यक्तीला क्षमा करू शकतात, पण भक्तांना दुखवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भगवंत क्षमा करत नाहीत. म्हणून दृष्टांना क्षमा करायची इच्छा अर्जुनाला असली तरी त्याचा वध करण्यासाठी भगवंत दृढनिश्चयीच होते. या आततायी आक्रमकांना आम्ही जर ठार मारले तर आम्हाला पापच लागणार आहे. म्हणून धृतराष्ट्र पुत्रांना आपल्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही. यापासून आम्हाला काय लाभ होणार आहे? हे माधव, आपल्याच नातलगाची हत्या करून आम्ही कसे सुखी होऊ? याचे तात्पर्य असे, वैदिक मताप्रमाणे 6 प्रकारचे आततायी असतात. जो विष देतो, जो घराला आग लावतो, जो घातक किंवा तीक्ष्ण शस्त्रांशी हल्ला करतो, जो संपत्ती लुटतो, जो दुसऱ्याची जमीन बळकावतो आणि जो परपत्नीचे अपहरण करतो. अशा आततायीचा वध केल्याने कोणत्या प्रकारचे पाप लागत नाही. अशा आततायींना मारणे हे सामान्य मनुष्याला शोभेल असेच आहे. पण अर्जुन हा सामान्य मनुष्य नव्हता. स्वभावातच तो साधू वृत्तीचा होता आणि त्याच्याशी तो साधू वृत्तीला अनुसरूनच वागू इच्छित होता. पण अशा प्रकारची साधू वृत्ती क्षत्रियासाठी योग्यच नसते. जर राजकारभारातील व्यक्तीने साधुवत असणे आवश्यक असले तरी त्याने भ्याड मात्र असू नये. उदाहरणार्थ, भगवान श्रीराम हे इतक्या साधुवृत्तीचे होते की आजही लोक रामराज्यात राहण्यास अतिशय उत्सुक आहेत. पण असेच असले तरीही श्री प्रभू रामचंद्रांनी कधीच भ्याडपणा दाखवला नाही. श्रीरामाच्या पत्नीचे सीतेचे अपहरण करणारा रावण आततायी होता, पण श्रीरामाने त्याला असा काही धडा शिकविला की त्याची तुलना जगाच्या इतिहासामध्ये कोणाशी करता येणार नाही. अर्जुनाच्या बाबतीत मात्र त्यांच्या विरुद्ध जे आक्रमक आततायी होते ते विशिष्ट प्रकारचे होते आणि ते म्हणजे त्याचे स्वतःचे पितामह, गुरुजन, मित्रगण, पुत्र, नातू इत्यादी. यामुळे अर्जुनाला वाटले की सामान्य आततायाविरुद्ध ज्या कडक उपाययोजना केल्या पाहिजेत त्या त्यांच्या विरुद्ध आपण योजू नये. याशिवाय साधू व्यक्तीने क्षमा करावी असे सांगितले जाते. साधू व्यक्तीसाठी हे असे आदेश राजकीय आणीबाणीपेक्षाही महत्वपूर्ण असतात. अर्जुनाने विचार केला की राजकीय कारणासाठी स्वजनांची हत्या करण्यापेक्षा साधू वृत्ती आणि धर्माच्या आधारावर त्यांना क्षमा करणे हेच योग्य आहे. म्हणून केवळ तात्पुरत्या शारीरिक सुखासाठी अशा प्रकारे हत्या करणे हे चांगले नाही असे त्याला वाटले. सत्य शेवटी राज्य आणि त्यापासून प्राप्त होणारे सुख हे नित्य नाही. म्हणूनच स्वजनाचीच हत्या करून त्याने स्वतःची शाश्वत मुक्ती आणि स्वतःचे जीवन धोक्यात का घालावे? या संबंधात अर्जुनाने श्रीकृष्णांना माधव असे संबोधणेही महत्वपूर्ण आहे. श्रीकृष्ण हे श्री लक्ष्मीचे भाग्य देवतेचे पती असल्यामुळे अर्जुनाला त्यांना दर्शवायचे होते की त्यांनी ज्यामुळे त्यांच्यावर दुर्भाग्य कोसळेल अशी गोष्ट करण्यात त्याला प्रेरित करू नये. परंतु वास्तविकपणे श्रीकृष्ण हे भक्तांनाच काय तर इतरांनाही दुर्भाग्याकडे कधीच नेत नाहीत. हे जनार्दन, जरी लोभाने प्रभावित असलेल्या आणि लोकांना कुटुंबाची हत्या करण्यामध्ये आणि आपल्याच मित्राशी भांडण करण्यामध्ये दोष दिसत नसला तरी सुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणाऱ्या अपराधाची जाण असताना आम्ही अशा पापकृत्यामध्ये सहभागी का व्हावे? एखाद्या क्षत्रियाला विरुद्ध पक्षाने युद्धासाठी किंवा धूर्त क्रीडेसाठी निमंत्रित केले तर त्याने ते नाकारणे योग्य नसते. अशा बंधनामुळे अर्जुन युद्ध करण्यास नकार देऊ शकला नाही, कारण दुर्योधनाच्या पक्षाने त्याला युद्ध करण्यासाठी आव्हान दिले होते. या संदर्भात अर्जुनने विचार केला की अशा आव्हानाच्या परिणामाबद्दल विरुद्ध पक्ष हा अज्ञानी असावा, परंतु अर्जुन त्याचे दुष्परिणाम पाहू शकत होता. म्हणूनच ते आव्हान तो स्वीकार करू शकत नव्हता. बंधनाचा परिणाम जेव्हा चांगला असतो तेव्हा असे बंधन अनिवार्य ठरू शकते, पण अशा बंधनाचा परिणाम जेव्हा अनिष्ट असतो तेव्हा अनिवार्य किंवा बंधनकारक ठरविता येत नाही. या सर्व गोष्टीचा सारासार विचार करूनच अर्जुनाने हे युद्ध करण्याचे ठरवले. कुळाच्या नाशामुळे शाश्वत वंश परंपरा नष्ट होते आणि यामुळेच उर्वरित कुटुंब अधर्म करण्यास गुंतले जाते. तात्पर्य असे की कुटुंबातील व्यक्तीचे योग्य संवर्धन होऊन त्यांना आध्यात्मिक मूल्याची प्राप्ती होण्यास सहाय्यक अशा धार्मिक परंपरेबद्दलची आणि तत्वे वर्णाश्रम संस्थेच्या पद्धतीमध्ये सांगण्यात आली आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत होणाऱ्या सर्व पवित्र संस्कारासाठी
कुटुंबातील वरिष्ठ व्यक्ती जबाबदार असतात, पण अशा ज्येष्ठ व्यक्तीच्या मृत्यूमुळे कुटुंबातील वंश परंपरागत संस्कार नष्ट होतात. यामुळे कुटुंबातील तरुण सदस्य अधार्मिक गोष्टी करण्यास प्रवृत्त होतात आणि आपल्या आध्यात्मिक ही संधी गमावून बसतात. म्हणून कोणत्याही कारणासाठी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीची हत्या होऊ देऊ नये. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, कुळामध्ये जेव्हा अधर्माचे प्राबल्य होते तेव्हा कुळातील स्त्रिया दूषित होतात आणि याप्रमाणे स्त्री जातीचे पतन झाल्यामुळे हे वृष्णी वंशजा अवांछित संतती उत्पन्न होते. तात्पर्य असे, जीवनातील शांती, भरभराट आणि आध्यात्मिक प्रगती यासाठी समाजामधील सभ्य लोकांची संख्या ही मूलभूत आधार आहे. राष्ट्राच्या आणि समस्त लोकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी योग्य आणि चांगल्या लोकांची समाजामध्ये संख्या वाढावी, यासाठीच वर्णाश्रम धर्मातील मूळ तत्वांची रचना करण्यात आली आहे. अशी सभ्य संतती स्त्री जातीच्या पवित्रावर आणि एकनिष्ठतेवर अवलंबून असते. ज्याप्रमाणे मुलेही वाममार्गाला लागू शकतात, त्याचप्रमाणे स्त्रियांचेही अधःपतन ही सहजपणे घडू शकते. म्हणूनच लहान मुले, स्त्रिया तसेच या दोघांनाही कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून संरक्षणाची आवश्यकता असते. विविध धार्मिक व्रत वैकल्य करण्यात मग्न राहिल्या स्त्रिया व्यभिचाराच्या वाममार्गाकडे जाण्यास प्रवृत्त होणार नाही. चाणक्य पंडिताच्या मताप्रमाणे सामान्य स्त्रिया फार बुद्धिमान नसतात आणि त्यामुळे विश्वासूही नसतात. म्हणूनच वंश परंपरागत विविध धार्मिक कार्यामध्ये त्यांना सतत व्यस्त ठेवणे आवश्यक असते. या प्रकारे त्यांच्या पावित्र्यामुळे आणि भक्तीमुळे वर्णाश्रम धर्मामध्ये सहभाग घेण्यास पात्र अशा चांगल्या संततीची निर्मिती होईल. अशा वर्णाश्रम धर्माच्या अभावामुळे साहजिकच स्त्रिया पुरुषाबरोबर कार्य करण्यात आणि त्यांच्यामध्ये मिसळण्यास स्वतंत्र बनतात. व्यभिचाराला अशी मोकळीक मिळाली की अनावश्यक लोकसंख्या वाढण्याची शक्यता वाढते. बेजबाबदार व्यक्ती सुद्धा समाजामध्ये व्यभिचाराला उत्तेजन देतात आणि त्यामुळेच मनुष्य जातीची अनावश्यक संततीची बेसुमार वाढ होत आहे आणि युद्ध महामारीचे संकट बळावते. अनावश्यक संततीच्या वाढीमुळे कुळ तसेच कुळ परंपरा नष्ट करण्यासाठी निश्चितच नरकमय परिस्थिती निर्माण होते. अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते, कारण त्यांना अन्न अथवा पिंड जल अर्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते. तात्पर्य असे की सकाम कर्माच्या विधी विधानानुसार कुळातील पूर्वजांना ठराविक वेळी जल आणि पिंडदान करणे आवश्यक असते. विष्णू पूजेने ही अर्पण क्रिया सिद्ध होते, कारण श्री विष्णूंना अर्पण केलेला नैवेद्य नंतर प्रसाद म्हणून खाल्ल्याने मनुष्याचा सर्व प्रकारच्या पापकर्मातून उद्धार होतो. कधी कधी विविध प्रकारच्या पापकर्मामुळे पूर्वज दुःख भोगत असतील आणि कधी कधी तर त्यांच्यापैकी काही जण स्थूल भौतिक शरीराची सुद्धा प्राप्ती करू शकत नाहीत. यामुळे त्यांना सूक्ष्म शरीरामध्येच भूत पिशाच म्हणून राहणे भाग पडते. म्हणूनच वंशज जेव्हा प्रसाद रूपी अन्न आपल्या पूर्वजांना अर्पण करतात, तेव्हा पूर्वजांची दुःखमय अशा भूत पिशाच योनीतून किंवा कष्टमय जीवनातून मुक्तता होते. अशा प्रकारे आपल्या पूर्वजांना मदत करणे ही वंश परंपरा असते. भक्ती मार्गाचा अवलंब न करणाऱ्या आणि या प्रकारचे कर्मकांड करणे अत्यावश्यक असते. जो भक्ती मार्गाशी संलग्न आहे त्याला अशा प्रकारचे कर्मकांड करण्याची गरज नाही. केवळ भक्तिमय सेवा करून एखाद्या शेकडो आणि हजारो पूर्वजांची सर्व प्रकारच्या कष्टातून मुक्तता करू शकतो. ज्याने सर्व प्रकारच्या बंधनाचा त्याग करून मोक्षदात्या श्री मुकुंद यांच्या चरणकमलाचा आश्रय घेतला आहे आणि पूर्ण प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने भक्ती मार्गाचा अंगीकार केला आहे, त्याची देवदेवता, ऋषीमुनी, इतर जीव, कुटुंबातील सदस्य, मानवता आणि पूर्वज याच्या संबंधी कोणतेही कर्तव्य किंवा ऋणे फेडण्याची बंधने राहत नाहीत. पुरुषोत्तम श्री भगवान याची प्रेममय सेवेद्वारे भक्ती केल्याने अशा सर्व कर्तव्याची आपोआपच पूर्तता होते. वंश परंपरा नष्ट करणाऱ्या आणि या प्रकारे अनावश्यक संतती उत्पन्न करणाऱ्या दृष्ट कृत्यामुळे सर्व प्रकारचे सामुदायिक योजना आणि कुटुंब कल्याणाचे सर्व कार्य उद्ध्वस्त होतात. तात्पर्य असे, सनातन धर्म किंवा वर्णाश्रम धर्म संस्थेने मनुष्य अंतिम मोक्षाची प्राप्ती करण्यास समर्थ होऊ शकेल. अशा पद्धतीने मानव समाजातील 4 विभागांना अनुसरून सामुदायिक योजना तसेच कुटुंब कल्याण कार्याची योग्य रचना करून दिली आहे. म्हणून बेजबाबदार पुढाऱ्यांनी सनातन धर्माच्या परंपरेचा भंग केल्यास समाजामध्ये गोंधळ निर्माण होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे श्री विष्णूची प्राप्ती हे जीवनाचे अंतिम ध्येय आहे, याचा लोकांना विसर पडतो. अशा प्रकारे पुढाऱ्यांना अंध म्हटले जाते आणि जे लोक अशा नेत्याचे अनुसरण करतात ते निश्चितपणे गोंधळून जातात. हे प्रजापालक, हे कृष्ण, गुरु शिष्य परंपरेद्वारे मी असे ऐकले आहे की कुल परंपरेचा विध्वंस करणारे नरकातच नित्य निवास करतात. अर्जुनाचा युक्तिवाद याच्या वैयक्तिक अनुभवावरच नव्हे तर त्यांनी आचार्याकडून जे ऐकले होते त्यावर आधारित होता.
वास्तविक ज्ञानप्राप्तीचा हाच एक मार्ग आहे. अशा ज्ञानात प्रथम पासूनच स्थित झालेल्या योग्य व्यक्तीच्या मदतीशिवाय वास्तविक ज्ञानाच्या अंतिम ध्येयाकडे पोहोचता येत नाही. वर्णाश्रम संस्थेतील एका पद्धतीनुसार मनुष्याला मृत्यूपूर्वी आपल्या पापकर्माचे प्रायश्चित्त करण्यासाठी विशिष्ट विधी करावा लागतो. जो नेहमी पापकर्मच करण्यात गुंतला आहे त्याने या प्रायश्चित्त विधीचा उपयोग करून घेतलाच पाहिजे. असे न केल्यास त्या व्यक्तीला पापकर्माचे फळ म्हणून दुःखमय कष्टमय जीवन भोगण्यासाठी निश्चितपणे नरकात घातले जाते. अरे रे, आम्ही भयंकर पाप करण्यास तयार झालो आहोत, हे किती चमत्कारिक आहे. राज्यसुख भोगण्याच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे आम्ही आमच्या नातलगांना मारण्यास तयार झालो आहोत. तात्पर्य: स्वार्थी हेतूने प्रेरित झाल्यामुळे मनुष्य आपल्या स्वतःच्या बंधूची, पित्याची अथवा मातेची हत्या करण्याइतके पापकर्म करण्यास प्रवृत्त होऊ शकतो. जगाच्या इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत. पण अर्जुन हा भगवंताचा साधू वृत्तीने भक्त असल्यामुळे त्याला नेहमी नैतिक तत्वाची जाणीव असे, म्हणून तो अशी कर्मे करण्याचे टाळत असे. शस्त्रधारी धृतराष्ट्र पुत्राने माझ्यासारख्या निशस्त्र आणि प्रतिकार न करण्याची हत्या केली तर तेच माझ्यासाठी अधिक चांगले होईल. तात्पर्य: युद्धाला तयार नसलेल्या व निशस्त्र असलेल्या शत्रूवर हल्ला करू नये या क्षत्रियाच्या युद्ध तत्वातील एक नियम आहे. परंतु अशा विचित्र परिस्थितीमध्ये सुद्धा शत्रूने हल्ला केला तरीही अर्जुनाने प्रतिकार न करण्याचा निर्णय घेतला. विरुद्ध पक्ष युद्ध करण्यासाठी कितीही उत्सुक आहे याचा विचारही अर्जुनाने केला नाही. भगवंताचा महान भक्त असल्यामुळे तो सहृदय होता व त्यामुळे त्याच्यामध्ये ही लक्षणे दिसून येत होती. संजय म्हणाला, रणभूमीवर याप्रमाणे बोलून झाल्यानंतर अर्जुनाने आपले धनुष्यबाण बाजूला टाकले आणि मनामध्ये अत्यंत शोकाकुल होऊन रथामध्ये खाली बसला. तात्पर्य असे की आपल्या शत्रूच्या व्यूह रचनेचे अवलोकन करताना अर्जुन रथामध्ये उभा होता, पण तो शोकाने इतका व्याकुळ झाला होता की आपले धनुष्यबाण बाजूला ठेवून तो पुन्हा खाली बसला. भगवत भक्तीमधील अशी दयाशील आणि सहृदय व्यक्ती आत्मज्ञान प्राप्त करण्यास सर्व प्रकारे योग्य आहे. या प्रकारे भगवद्गीतेच्या अर्जुन विषाद योग या पहिल्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न झाले. तरी माझ्या प्रिय भाविक भक्तांनो, माझा पहिला अध्याय पूर्ण झाला आहे आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचावा अशी मी आशा करते. आणि तुम्ही सर्वांनी माझ्या चॅनेलला लाईक, कमेंट, शेअर करावे, सबस्क्राईब करावे.